जगातला महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा भारतात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मेस्सी आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून प्रोजेक्ट महादेवा सुरू केलेला आहे। नेमका हा प्रोजेक्ट महादेवा काय आहे याच्याबद्दल माहिती पाहूया। तर बघा, हा जो प्रोजेक्ट महादेवा आहे याची सुरुवात झालेली आहे 14 डिसेंबर 2025 ला वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणाहून आणि या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सी या दोघांनी मिळून आणि याचं आयोजन, या प्रोजेक्ट महादेवाचं आयोजन करणार आहे महाराष्ट्र शासन आणि अर्जेंटिनाचा खेळाडू लिओनेल मेस्सी। या प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत काय केलं जाणार आहे तर जिल्हास्तरीय निवड चाचणीतून ज्या मुलांचं 13 वर्षापेक्षा कमी वय आहे असे 60 फुटबॉलपटू हे निवडले जाणार आहेत आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि याच्यामध्ये 45 मिनिटं लिओनेल मेस्सी हा स्वतः त्या 7 खेळाडूंना ट्रेनिंग देणार आहे। ते सर्व महाराष्ट्रातील असतील आणि याचं लक्ष काय प्रोजेक्ट महादेवाचं तर 2034 ला जो फिफा विश्वकप होणार आहे त्या विश्वकपसाठी भारतीय संघ पात्र व्हा याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आता मेस्सी भारतामध्ये आलेला आहे, त्या दौऱ्याबद्दल सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। 13 ते 15 डिसेंबर या दरम्यान लिओनेल मेस्सी हा भारतात होता। हा अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आहे आणि या 4 दिवसाच्या काळामध्ये त्यांनी एकूण 4 शहरांना भेटी दिल्या। ते 4 शहर आहेत कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आणि त्याच पद्धतीने कोलकाता या ठिकाणचा जे सॉल्ट लेक स्टेडियम आहे या ठिकाणी लिओनेल मेस्सीचा 70 फुटाचा पुतळा उभा केलेला आहे आणि या पुतळ्याचं उद्घाटन स्वतः लिओनेल मेस्सी आणि शाहरुख खान या दोघांनी मिळून 13 डिसेंबरला केलेलं आहे। अशा प्रकारच्याच महत्वाच्या चालू घडामोडीच्या दररोजच्या PDF नोट्स जर तुम्हाला मोफत हवे असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये सर्वांसाठी दररोजच्या चालू घडामोडी आपण मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत। धन्यवाद।